मुंबईच्या भायखळा परिसरात मोहरम दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याचं समोर आलंय। फैयाज निसार प्रेमजी नावाच्या व्यक्तीने 4 जणांना पेनकिलरच्या गोळ्या असल्याचं सांगत चक्क उंदीर मारण्याच्या गोळ्या दिल्या। धक्कादायक बाब म्हणजे 4 पैकी एकाची प्रकृती बिघडली, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। संबंधित आरोपीकडून 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्या। आरोपीने उंदीर मारण्याच्या 30,000 गोळ्या मागवल्या होत्या, तर 50,000 किलो झिंक फॉस्फाईड मागवलेलं अशी माहिती समोर येते। आरोपी प्रत्येक गोळीमध्ये 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळत होता अशी ही माहिती समोर येते। या आरोपीचं इराणसोबतचं कनेक्शन समोर आलंय, त्यामुळे 30,000 लोकांचा घातपात करण्याच्या उद्देशाने कृत्य केलंय का असा सवाल उपस्थित होतो। मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी एक व्यक्तीला विचारपूस केली, जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता आणि कुठली परवानगी न घेता तो वाटप करत होता, म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे जे साठा होता ते जप्त केला। 30,000 एम्प्टी कॅप्सूल्स त्याने ऑर्डर केली होती ऑनलाईन आणि त्याने हे सगळी कॅप्सूल्समध्ये 1-1 ग्राम झिंक फॉस्फाईड भरून लोकांना वाटप करण्याच्या जी साजिश होती ती केली होती। परंतु मुंबई पोलिसांची सतर्कतामुळे, हुशारीमुळे आणि मेहनतीमुळे हे खूप मोठे जे त्रासदी आहे, ही खूप मोठी जे दुर्घटना आहे, हे टाळण्यात आलेली आहे। तर लोकांना उंदीर मारण्याच्या गोळ्या देणारा हा आरोपी कोण आहे जाणून घेऊया। आरोपीचं नाव आहे फैयाज निसार प्रेमजी, 39 वर्षीय आहे। तो पेशाने शिक्षक आहे, पुण्याचा रहिवासी आहे आणि गेल्या 15 दिवसांपासून तो मुंबईत वास्तव्याला आहे। आरोपी फैयाज प्रेमजी घटस्फोटीत असल्याची देखील माहिती समोर येते। आरोपीची बहीण फिजिओथेरपिस्ट आहे आणि इराणमध्ये नोकरीला आहे। बहीण आणि आई इराणमध्ये वास्तव्याला आहे। आरोपी फैयाज प्रेमजीचा गेल्या वर्षी 3 वेळा इराण दौरा झाल्याचं पाहायला मिळालं। कुणाच्या दबावात येत घातपाताचा डाव आखला का, त्याचा तपास आता सुरू करण्यात आला।